स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे 1 सप्टेंबर 2024। आज आहे उमरखाडीच्या राजाचं आगमन। काल चिंतामणीचं होतं 31 तारखेला, आज उमरखाडीचा गणपती आहे। आता मी तिकडंच चाललो आहे। माझे 2-3 मित्र येत आहेत उरून त्यांना स्टेशनला भेटतो, तिकडून मग डायरेक्ट परेल बस स्टॉपला भेटू। काल टेम्पो आज बस, फुल रायडिंग चालू आहे बसमध्ये। फायनली एक ट्रेन भेटली, कुर्ल्यावरून पकडली, वाशीवरून तर भेटली नाही, मेगा ब्लॉक असल्यामुळं ट्रेन बंद झाली म्हणून तिकडनं तर पकडली नाही। तिकडून बसनी आलो कुर्ल्याला, कुर्ल्यावरून आता CST भेटली ट्रेन, तिथून कॉटन ग्रीनला जाऊ, कॉटन ग्रीनवरून मग चालत गणसंकुलला। मूर्ती तर निघाली बाहेर, तर तिथं गेल्यावर बघू काय आहे ते, दाखवतो तुम्हाला पुढं। फायनली आम्ही आलो लालबाग परेडला आणि येताच मला दिसला मुंबईचा कृपाळू, तुम्हाला दाखवतो। गणपती बघितला तो होता मुंबईचा कृपाळू। आता अजून एक येतोय, त्याचं नाव नाही माहिती, पण तुम्हाला दाखवतो तो कोणता गणपती आहे। जो गणपती बघितला तो हॉन्टलचा राजा होता, हॉन्टलचा राजा। खूपच सुंदर मूर्ती होती, खूप चांगली मूर्ती होती। आता आम्ही चाललो आहे उमरखाडीच्या राजाकडे, बघू आता पुढं काय होतं। गणपती बघितला तो होता लोखंड बाजारचा राजा, लोखंड बाजारचा राजा। आता दाखवतो उमरखाडीचा राजा, उमरखाडीचा राजा बाहेर समोरच तुम्हाला दाखवतो। फिर से सीखों के सब नाचेंगे, देंगे हम खुशियाँ। सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो। उमरखाडीच्या राजाचं आगमन झालं, व्हिडिओ शूट करते आली नाही, बाकी खूप क्राऊड होता, आवाजच नव्हता येत तिकडं, म्हणून व्हिडिओ काढली नाही। आता इथं बाजूला येऊन व्हिडिओ काढते। उमरखाडीच्या राजाच्या मागच बरेच गणपती होते, खूप सारे गणपती आहेत, 30 ते जास्तच गणपती आहेत, तुम्हाला दाखवतो।
फायनली बरेच गणपती बघितले, उमरखाडीचा राजा पण बघितला आहे. आता हॉटेलमध्ये खायला आले. मी आहे आजोबा आणि अजून मागे 2-3 जण आहेत. खातो आणि अजून पुढचे गणपती दाखवतो. फायनली खाऊन पिऊन झालं आणि आता गणपती बघायला बरेच गणपती आम्ही खाताना पण बरेच गणपती गेले, आमच्या समोरून गेले. मला दाखवलं नाही, तुम्हाला दाखवतं आता बयासमोर पण आता अजून बरेच गणपती आहेत, तुम्हाला दाखवतो. खाऊन पिऊन झालं आणि आता आम्ही परत आले गणपती बघायला. आणि खाताना पण एवढे गणपती निघाले, आमच्या समोरून एवढे गणपती गेले ना, तुम्हाला दाखवतो. आता पण माझ्यासमोर नाही बोलता 10च्या वर गणपती आहेत माझ्यासमोर, तुम्हाला दाखवतो. बरेच गणपतीचे नावं नाही माहीत, जेवढे कॅप्चर करू शकतो तेवढे कॅप्चर करतो, तुम्हाला दाखवतो. फायनली आगमन झाले, बरेच गणपतीचे निघाले, बरेच गणपती आले. 25-30 गणपती बघितले असतील, भरपूर गणपती बघितले. अजून आगमन चालूच आहेत, कंटिन्यू आगमन आहेत. उमरखाडीचा राजा पण बघितला, पण मला एवढी व्हिडिओ शूट करता आली नाही. आता आम्ही चाललो उमरखाडीला, तिकडं DJ पथक बँजो जे काय असेल तिकडे धमाल करू. आता माझ्यासोबत 3-4 पोरं आहेत, त्यांच्यासोबत जाऊ आम्ही आता चालू उमरखाडीला. बघू आता पुढे गेला. ग्रँड रोडवरून सँडास रोडला आलो उमरखाडीच्या राजाच्या इकडं, पण उमरखाडीचा राजा अजून काय आला नाही. आम्ही 1-1.5 तास आला, आम्ही इथं बसलो आहे. हा एक गणपती दिसला, वाडी बंदरचा महाराजा, नाव माहिती नाही पण आहेच इथं, ह्याच्यावर काही हेच आहे, वाडी बंदरचा महाराजा, तो तुम्हाला दाखवतो. आगमन झालं, मी चाललो आता घरी निघालो. आता वाशी स्टेशनला खूप मजा आली. उमरखाडीचे राजाचे दर्शन पण झाले, चांगल्यापणे झाले, खूप धमाल केली आम्ही, मस्त चांगल्यापणे आगमन. शेवटचं आगमन होतं. आता बघू, आता डायरेक्ट पुढच्या वर्षी आगमन. हा शेवटचा आगमन होता उमरखाडीचा राजा. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटूया मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये.